तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी कोर्टाच्या तारखांना आणि फेऱ्यांना अगदी कंटाळला आहात का? कधी विचार केलाय की एखादा खटला 20, 30 किंवा अगदी 40 वर्षे का चालतो? आजच्या भागात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. भारतात किती कोटी खटले प्रलंबित आहेत? या दिरंगाईला जबाबदार कोण आहे? न्यायाधीश, वकील, सरकार की आपले जुने कायदे? आणि या चक्रात सामान्य माणूस नेमका कसा भरडला जातोय हेही आपण पाहणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आम्ही या समस्येवर काही ठोस उपाय आणि एक महत्त्वाची चेकलिस्ट देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. चला सुरुवातच करूया सध्याच्या परिस्थितीने. आकडेवारी खूपच धक्कादायक आहे असं ऐकलंय. भारतातील न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित असण्याची नेमकी स्थिती काय आहे? परिस्थिती खरं सांगायचं तर खूपच गंभीर आहे. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रेडनुसार भारतात आज 5,40,00,000पेक्षा जास्त खटले पडून आहेत. 5,40,00,000. बाप रे! आणि यातले बहुतेक तर आपल्या सामान्य माणसाशी संबंधित असतील, नाही का? अगदी बरोबर. यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे जवळजवळ 4,80,00,000 खटले ते आहेत जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये, अच्छा. जिथे आपला आणि तुमचा रोजचा संबंध येतो. आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं काय? हायकोर्टात साधारणपणे 63 ते 65 लाख आणि सुप्रीम कोर्टात 90 ते 95,000 खटले आहेत. ही संख्याच इतकी मोठी आहे की कल्पना करणं कठीण आहे. पण मला आकड्यांपेक्षा जास्त त्या खटल्यांच्या वयाबद्दल, म्हणजे ते किती जुने आहेत ह्याबद्दल जाणून घ्यायचंय. आणि तोच या समस्येचा सगळ्यात वेदनादायी भाग आहे. खरं तर या प्रचंड संख्येपैकी 1,80,000पेक्षा जास्त खटले तब्बल 30 वर्षांपेक्षा जुने आहेत. 30 वर्षांपेक्षा जुने म्हणजे एका पिढीपेक्षा जास्त काळ. हो. आणि ऐका, 12 ते 15 लाख खटले असे आहेत जे 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. याचा अर्थ काय होतो माहितीये? एखाद्या व्यक्तीने तरुणपणी दाखल केलेला खटला त्याच्या मुलांच्या तरुणपणातही तसाच चालू राहतो. पिढ्या बदलतात पण निकाल लागत नाही. हे तर खूपच निराशाजनक चित्र आहे. आणि साहजिकच जेव्हा हा इतका विलंब होतो तेव्हा पहिला आरोप होतो तो न्यायाधीशांवर, की न्यायाधीश कामच करत नाहीत. यात कितपत तथ्य आहे? हा एक म्हणजे सर्रास होणारा गैरसमज आहे. न्यायाधीशांना दोष देणं खूप सोपं आहे, पण खरं सांगू ते स्वतः या व्यवस्थेचे बळी आहेत. ते कसं काय? तुम्हाला एक क्विक फॅक्ट सांगतो. भारतात प्रति 10 लाख लोकांमागे फक्त 21 ते 22 न्यायाधीश आहेत. फक्त 21-22. फक्त 21? आणि जगात इतरत्र काय परिस्थिती आहे? जागतिक सरासरी आहे 50 ते 55 आणि अमेरिकेसारख्या देशात तर हा आकडा 100च्या वर जातो. अरे देवा! म्हणजे आपल्या न्यायाधीशांवर कामाचा प्रचंड ताण असणार. त्या न्यायाधीशाला दिवसाला सरासरी 50 ते 100 खटल्यांची सुनावणी करावी लागते. काही ठिकाणी तर हा आकडा 300-400 पर्यंत जातो. दिवसाला 300-400? मग एका केसला किती वेळ मिळत असेल? तुम्हीच विचार करा. 2 किंवा 3 मिनिटं, फार तर फार. आता इतक्या कमी वेळेत वकिलांचा युक्तिवाद ऐकणं, पुरावे तपासणं, हे सगळं शक्य आहे का? नाही. त्यामुळे ते आळशी नाहीत, तर ते एका अशक्य परिस्थितीत काम करत आहेत. म्हणजे न्यायाधीशांची अपुरी संख्या हे एक मूळ कारण आहे. तुमच्या ओळखीत कोणी आहे का जे अशा न्यायालयीन दिरंगाईमुळे त्रस्त आहेत? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एक गैरसमज घेऊया. लोकांमध्ये असा एक समज आहे की सगळे वकील फक्त तारखांवर तारखा घेतात आणि पैसे कमवण्यासाठी केस लांबवतात. वकील मंडळी या विलंबाला कितपत जबाबदार आहेत? याला पूर्णपणे गैरसमज नाही म्हणता येणार. म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये वास्तव आहे. काउन्सिल नॉट प्रेझेंट म्हणजे वकील हजर नाहीत किंवा दुसरं काही कारण देऊन सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करणं, हे खटले लांबवण्याचे एक प्रमुख शस्त्रच बनले. असं किती वेळा होतं? माझ्या अनुभवातून सांगतो, काही प्रकरणं अशी आहेत ज्यात 50, 100 किंवा अगदी 150 वेळा फक्त याच कारणाने तारखा पडल्यात. 150 वेळा? पण वकील असं का करतात? त्याची अनेक कारणं आहेत. बघा, जर एखाद्या पक्षाची केस कमजोर असेल तर प्रकरण लांबवणं त्यांच्या फायद्याचं ठरतं. अच्छा. आणि जर पक्षकार श्रीमंत असेल तर मग प्रत्येक तारखेचे पैसे मिळत राहतात. मग अपील, स्टे ऑर्डर अशा कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून प्रकरण आणखी लांबवलं जातं. म्हणजे वकीलही जबाबदार आहेत. पण आमच्या एका दर्शकाने मागच्या व्हिडिओवर कमेंट केली होती की सर्वात जास्त वेळ तर सरकारी कामातच लागतो. मग या दिरंगाईत सरकारची काय भूमिका आहे? ती कमेंट अगदी बरोबर आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, या दिरंगाईतला सर्वात मोठा दोषी आणि सर्वात मोठा लिटिगंट म्हणजे पक्षकार
सरकारच आहे. सरकार कसं काय? देशातल्या एकूण प्रलंबित खटल्यांपैकी 45 ते 50% खटल्यांमध्ये सरकार कुठल्या ना कुठल्या रूपात एक पक्षकार आहे. अर्ध्या खटल्यांमध्ये? हो, जमीन, कर, पेन्शन, नोकरीतले वाद अशा असंख्य प्रकरणांमध्ये सामान्य माणूस सरकारविरुद्ध लढत असतो. थांबा, म्हणजे हे गणित फारच विचित्र आहे. एकीकडे व्यवस्थेतले अर्धे खटले सरकारमुळे आहेत बरोबर? आणि दुसरीकडे न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याची जबाबदारी पण सरकारचीच आहे. तुम्ही अगदी दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. हाच तर खरा विरोधाभास आहे. एकीकडे सरकारच न्यायव्यवस्थेवर सर्वात जास्त भार टाकतंय आणि दुसरीकडे त्याच व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी काहीच करत नाहीये. म्हणजे निधी वगैरे कमी दिला जातो? खूपच कमी. एक क्विक फॅक्ट सांगतो. आपल्या देशाच्या एकूण GDP पैकी फक्त 0.08% ते 0.09% इतकाच खर्च न्यायव्यवस्थेवर होतो. फक्त इतकासा? हो, आणि त्याचा परिणाम काय? तर अपुऱ्या कोर्टरूम, कमी कर्मचारी आणि न्यायाधीशांच्या 20 ते 35% जागा रिकाम्या असणं. सरकार त्या जागा वेळेवर भरतच नाही. आणि पोलिसांकडून चार्जशीट उशिरा येणं किंवा सरकार हरल्यावरही उगाच अपील करत बसणं, ही पण कारणं आहेत का? अगदी. गुन्हेगारी खटल्यात चार्जशीट वेळेवर येत नाही. फोरेन्सिक रिपोर्ट यायला 2-3 वर्ष लागतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे खालच्या कोर्टात हारल्यावरही सरकार प्रतिष्ठेचा मुद्दा करून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात अपील करत राहतं. यामुळे सामान्य माणसाचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. ही माहिती ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? सरकारने आपली प्रक्रिया सुधारायला हवी का? आम्हाला कॉमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि लाईक करायला विसरू नका. महसूलशाहीवर तुम्हाला अशीच खरी माहिती मिळत राहील. लोक, वकील, सरकार तर झाले, पण आपले कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यात कुठे काही कमी पडतंय का? आपले कायदे खूप जुने झाले आहेत असं म्हणतात. हो, ते बऱ्याच अंशी खरं आहे. आपले अनेक मूळ कायदे जसे की इंडियन पिनल कोड, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट हे 100-150 वर्षे जुने आहेत. म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले? हो, आता त्यात बदल झालेत, नवीन कायदेही आलेत, पण त्यांची मूळ रचना आणि मानसिकता ती जुनी आहे. आणि आपल्याकडची अपील करण्याची साखळी खूप लांब आहे. तालुका कोर्टातून सुरू झालेला वाद जिल्हा कोर्ट, मग हायकोर्ट आणि तिथून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतो. प्रत्येक टप्प्यावर पुन्हा सगळी प्रक्रिया. आणि विशेषतः जमिनीच्या वादांचं काय? ते तर पिढ्यानपिढ्या चालतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे देशातले 60 ते 65% दिवाणी खटले हे जमिनीच्या वादांशी संबंधित आहेत. आणि गंमत म्हणजे यासाठीचे कायदे अजूनही 1950-60च्या दशकातले आहेत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आज ते कायदे अपुरे पडतात. तर या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसावर काय होतो? फक्त वेळ आणि पैसा जातो की आणखी काही त्रास होतो? नाही, परिणाम खूप खोलवर होतो. आपण त्याला 3 स्तरांवर बघू शकतो. अच्छा. पहिला आहे मानसिक त्रास. सततची चिंता, कोर्टाचे हेलपाटे, तणाव, डिप्रेशन आणि यामुळे कुटुंबात होणारी भांडणं. बरोबर. दुसरा स्तर आहे आर्थिक नुकसान. वकिलांची फी, प्रवासाचा खर्च, कामाचं नुकसान. अनेक कुटुंब यात कर्जबाजारी होतात. आणि तिसरा स्तर, जो कदाचित सर्वात धोकादायक आहे? हो, तो म्हणजे सामाजिक नुकसान. जेव्हा लोकांना वाटायला लागतं की या व्यवस्थेतून न्याय मिळणारच नाही, तेव्हा त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडतो. आणि मग लोक कायदा हातात घ्यायला लागतात. मॉब लिंचिंग किंवा बदला घेणं यासारख्या घटना याच अविश्वासातून जन्माला येतात. हे सगळं ऐकून खरंच खूप निराशा येते. असं वाटतं की यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये. यावर काही उपाय आहेत का? तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत एक चेकलिस्ट देऊ शकाल? नक्कीच. निराशा नको, उपाय आहेत. चला स्टेप बाय स्टेप बघूया. उपाययोजना एक चेकलिस्टच देतो. नंबर 1, न्यायाधीश वाढवा. न्यायाधीशांची संख्या किमान दुप्पट किंवा तिप्पट करायलाच हवी. हां, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला. हो. नंबर 2, बजेट वाढवा. न्यायव्यवस्थेसाठी GDPच्या किमान 1% तरी बजेट द्या. नंबर 3, तंत्रज्ञान वापरा. ई-कोर्ट, ऑनलाईन सुनावणी, डिजिटल कागदपत्र हे 100% लागू करा. नंबर 4, सरकारची भूमिका बदला. सरकारने उगाच अपील करणं बंद करावं आणि तडजोडीवर भर द्यावा. आणि 5वा उपाय? 5वा आणि सर्वात महत्त्वाचा, कायदे सुधारा. खटल्यांसाठी कठोर वेळेची मर्यादा म्हणजे टाइम लिमिट लावा आणि विनाकारण सुनावणी पुढे ढकलणाऱ्या वकिलांना दंड आकारा. वा, हे उपाय जर लागू झाले तर नक्कीच फरक पडेल. यातून सामान्य माणसाने काय बोध घ्यावा? बोध हाच की तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक यातून जात आहेत. आपण एकत्र आवाज उठवला, सरकारला प्रश्न विचारले तर बदल नक्कीच घडू शकतो.
न्याय ही कुणाची दया नाही, तो आपला हक्क आहे आणि तो वेळेवर मिळाला तरच तो खरा न्याय असतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तर आज आपण पाहिलं की भारतात 5 कोटींपेक्षा जास्त खटले का प्रलंबित आहेत. याला फक्त न्यायाधीशच नाही, तर वकील, सरकार आणि जुने कायदे कसे जबाबदार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीशांची संख्या वाढवणे, बजेट वाढवणे आणि कायद्यात सुधारणा करणे यांसारख्या उपायांनी आपण ही परिस्थिती बदलू शकतो. सरकार योजना आणते, कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं हेच खरं शस्त्र आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी, जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.